हॅलो माय यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मी मागच्या ब्लॉगमध्ये बोलले होते तुम्हाला की मी व्हिडिओ करायला ह्या चॅनलवरती स्टार्ट करणार आहे. तर मी थोडा का होईना ह्या चॅनलवरती ब्लॉग टाकणार आहे. तर मी आता इकडचं तिकडचं नाही बोलणार आहे. मी माझ्याबरोबरचे जे अनुभव आहेत ते शेअर करणार आहे. जे स्वामी सेवात किंवा मी स्वामी सेवा जी करते त्यात मला काय अनुभव आले ते शेअर करणार आहे. आणि काही तुम्हाला जरी त्यातून विचारायचं असेल तर स्वामींचे अनुभव माझ्याबरोबर काय आलेत किंवा मला अजून सुद्धा स्वामीचे अनुभव काय येतात ते शेअर करायला नक्कीच आवडेल. का तर जेवढे मी स्वामींचे अनुभव सांगेन ना तेवढे माझ्यासाठी खरंच कमी आहेत. खूप काय माझ्या स्वामींनी माझ्यासाठी केलंय. माझ्यासोबत कोण नाही तरी पण ते माझ्यासोबत आहे. ह्या आधारावरच मी आज उभी आहे, मी चालते, एवढे संकटाला सामोर गेले आणि सामोर जाते. तर खूप बळ देत आहेत ते. तर छोटासा आज अनुभव शेअर करते, व्हिडिओ स्किप करू नका. आणि उद्याच्याला इतका मोठा आणि भयंकर अनुभव शेअर करीन ना की तुमच्या पण अंगावरती काठी उभं राहतील. अशा गोष्टी माझ्याबरोबर घडल्या आणि त्या गोष्टींना मी सामोरं गेले आणि स्वामी त्या 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 ह्याच्यात त्या सिच्युएशनमध्ये माझ्यासोबत होते. ह्या गोष्टी मला सांगायला खरंच खूप आवडेल. तर आज छोटासाच अनुभव सांगते, उद्या मोठा सांगेन नक्कीच. तर अनुभव असा होता की मला दररोज देवपूजा करायची सवय आहे. मला स्वामी सेवा केल्याशिवाय तर मला कुठं बाहेरच पाऊल टाकू वाटत नाही. तर एक दिवस असं झालं की मला देवपूजा करता आली नाही आणि मी गेले, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बाहेरगावी गेले. तर माझ्या मनात खंत होती की मी आज स्वामी सेवाच केली नाही आहे. माझे स्वामी रुसतील का, माझ्या स्वामींना राग येईन का त्या गोष्टीचा. आज मी त्यांच्याकडे बघितलं पण नाही, मला बघणं पण नाही झालेलं. आणि त्या दिवशी गुरुवारच होता. तर मला खरंच त्या दिवशी इतकं माझ्या मनाला वाईट वाटत होतं की मी आज स्वामींची पूजा का नाही केली किंवा मी का नाही, माझ्या लक्षात आलं की आज गुरुवार आहे आणि आज स्वामींची पूजा करायचीच आहे. तर दिवसभर मी त्याच गोंधळात होते. माझं कशात मन पण लागत नव्हतं. आम्ही पाहुण्यांच्या कार्यक्रमाला गेलतो, पण तरी पण मग संध्याकाळ झाली, आम्ही संध्याकाळी घरी आलो. मग निदान दिवाबत्ती तर करावं म्हणून मी ज्यावेळेस देवाऱ्यापाशी मग मी दिवाबत्ती करण्यासाठी खाली बसकर टाकलं. मी त्याच्यावरती बसले, दिवा लावला, उदबत्ती लावली. म्हटलं एक माळ आता जप करावी. आले कवा तरी लवकरच, म्हणजे संध्याकाळ झालतीच पण पूजा करणं शक्य नव्हतं. निदान एक माळ जप करावी म्हणून मी माळ उचलली. तर अक्षरशः माझ्या घरात विभूती कुठंच नाही आहे. त्या माळेखाली स्वामींच्या पाठावरती विभूती अशी अक्षरशः माझ्या अंगावरती काठे उभं राहिले की मी दिवसभर स्वामींचा विचार करत होते पण स्वामी माझ्या बरोबरच होते. मग मी ती विभूती घेतली, मी मला लावली पण. स्वामींना स्वारी पण बोलले, आज मी लक्ष नाही दिलं. पण कुठे जरी बाहेर गेलं तरी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी कुठं ना कुठं तरी बघायला भेटतंच. त्यामुळं अंगात बळ येतं, ताकद येते की चला माझे स्वामी आहेत माझ्याबरोबर. तर उद्याचा अनुभव उद्या नक्की शेअर करीन. तर माझ्याबरोबर मोठा कोणता आत्तापर्यंतचा एकदम मोठा कोणता अनुभव होता तो मी उद्या व्हिडिओ नक्की करीन. हा व्हिडिओ मोठा नाही करणार आहे. उद्याचा व्हिडिओ नक्की बघा, तुमच्याही अंगावरती काठे येतील. तर चला कंटिन्यू करा. खूप असे अनुभव आहेत स्वामींची, स्वामी सेवा कशी करावी, खरंच स्वामीची सेवा काय आहे नक्की शेअर करीन. तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. उद्याचा म्हणजे पुढचा व्हिडिओ. तर चला बाय.